नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील कस्मात स्थानात हा जो पाठ आहे तो समजावून घेणार आहोत आणि त्याचा भाषाभ्यास सुद्धा बघणार आहोत बरं का. हा जो 8वा गद्य पाठ आहे ना, त्याच्यामध्ये हे वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत, की तेच सगळे आपल्या व्याकरणाचेच मुद्दे आहेत. मग आपण 8.1 पासून 8.5 पर्यंत प्रत्येक ह्याच्यामध्ये शिकलो, की कोणकोणती विभक्ती कोणकोणत्या कारणांनी आपल्याला वाक्यात वापरायची असते. म्हणजे जसं आपण 8.5 या मागच्या धड्यामध्ये पाठामध्ये बघितलं, की आपण चतुर्थी विभक्तीचा वापर करायला शिकलो. कोणाकोणाची करायची चतुर्थी विभक्ती? तर वाक्यामध्ये जो शब्द कारण किंवा हेतू अशा दृष्टीने येतो त्याची चतुर्थी करायची. अजून काय शिकलो मागच्या पाठामध्ये? की वाक्यामध्ये दायच्छ या धातूचं जर का रूप आलेलं असेल, तर दायच्छ म्हणजे देणे. ज्याला द्यायचं त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. हा दुसरा नियम बघितला. आणि तिसरा नियम कोणता बघितला? की वाक्यामध्ये जर का नमः हे अव्यय आलेलं असेल, तर त्याचा अर्थ आहे नमस्कार करणे. आणि त्याचा नियम असा आहे, ज्याला नमस्कार करायचा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करतात. म्हणजे 8.5 मध्ये आपण चतुर्थी विभक्ती कशी वापरायची हे शिकलो. आता आजचा पाठ आहे कस्मात स्थानात. कस्मात स्थानात या पाठामध्ये आपण शिकणार आहोत ते म्हणजे पंचमी विभक्तीची माहिती आपण शिकणार आहोत. पंचमी विभक्ती वाक्यामध्ये कोणत्या शब्दाची करायची असते? तर वाक्यामधल्या मूळ वस्तूची. अशी मूळ वस्तू की ज्याच्यापासून काहीतरी बाजूला झालेलं आहे. आता कसं ते या वाक्यांवरनं समजावून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. इथे त्यांनी दिलंय बघा वित्तकोश. वित्तकोश म्हणजे बँक. रेल्वे स्थानक म्हणजे रेल्वेचं स्टेशन. हा इथे मुलगा दाखवलाय बघा. ही पाठशाळा आहे आणि ही नदी आहे. आता याबद्दलची वाक्य खाली दिलेली आहेत. एषः गृहम् आगच्छति. एषः कुतः गृहम् आगच्छति म्हणजे हा मुलगा घरी आलाय. पण हा मुलगा कुठून घरी आलाय? मग पहिलं वाक्य त्यांनी दिलंय बघा. एषः वित्तकोशात गृहम् आगच्छति. म्हणजे हा मुलगा आधी बँकेमध्ये होता, वित्तकोश. आता बँकेतनं घरी आला. म्हणजे मूळ वस्तू काय झाली? बँक, वित्तकोश. हा मुलगा त्या वित्तकोशापासून बाजूला झाला, घरी आला. म्हणजे मूळ वस्तू झाली वित्तकोश आणि त्याचं झालेलं आहे पंचमीचं रूप वित्तकोशात. पुढचं वाक्य बघा. एषः रेल स्थानकात गृहम आगच्छति. म्हणजे आधी हा रेल्वे स्टेशनवर होता. म्हणजे मूळ वस्तू रेल स्थानक. तिथून हा बाजूला झाला. म्हणून त्या शब्दाची पंचमी केली आहे बघा, रेल स्थानकात. त्याच्यानंतर एषः पाठशालायाः गृहम आगच्छति. आधी हा मुलगा कुठे होता? पाठशाळेमध्ये. मग पाठशाळेमधनं तो बाहेर पडला, बाजूला झाला. म्हणजे पाठशाला काय झालं? या ठिकाणी आपल्याला मूळ वस्तू म्हणावी लागेल आणि त्याची करावी लागेल पंचमी. ती येते मालायाहा सारखी पाठशालायाहा. ती त्यांनी इथे छापलेली आहे बघा. एषः नद्याः गृहम् आगच्छति. हा आधी नदीवर होता आणि नदीपासून बाजूला झाला. मूळ शब्द काय झाला? मूळ वस्तू काय झाली? नदी. आणि म्हणून नदीची पंचमी त्यांनी छापली आहे बघा, नद्याः. मूळ वस्तू पाहिजे, पण अशी मूळ वस्तू पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की जिच्यापासून काहीतरी बाजूला झालेलं आहे. आता इथे बघा त्यांनी काय म्हटलंय? मिहिर ग्रंथालयम गच्छति. मिहिर ग्रंथालयामध्ये जातो. ग्रंथालयात गृहम आगच्छति. आधी तो ग्रंथालयात होता, तिथून तो बाहेर पडला. म्हणजे ग्रंथालय मूळ वस्तू आणि त्याची पंचमी केली आहे बघा, ग्रंथालयात. पुढचं बघा. अवनी मंदिरम गच्छति. अवनी मंदिरामध्ये जाते.
आणि मग म्हटलंय मंदिरात गृहम आगच्छती, म्हणजे मूळ वस्तू मंदिर झाली, त्याची पंचमी केली आहे मंदिरात. त्याच्यानंतर महिला वाटिकाम गच्छती, आणि वाटिकायाः गृहम आगच्छती, म्हणजे वाटिका मूळ शब्द झाला म्हणून त्याची पंचमी वाटिकायाः, कारण ती महिला वाटिकेपासनं बाजूला झालीये. पितामह नगरीम गच्छती, आजोबा गावाला जातात. नगर्याः गृहम आगच्छती, आता ते गावाला होते, गावापासून बाजूला झाले, परत घरी आले, म्हणून नगरी शब्दाची नदीप्रमाणे काय येणार? नगर्याः, हे पंचमीचं रूप आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पंचमी विभक्तीचा वापर कसा करायचा ते शिकत आहोत. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला स्लाइडवरती मी इथे ही व्याख्याच लिहिली आहे. वाक्यातल्या कोणत्या शब्दाची पंचमी करायची? मूळ वस्तूची. पण ती मूळ वस्तू कशी पाहिजे? अशी मूळ वस्तू की जिच्यापासून काहीतरी बाजूला झाले आहे. आता इथे पण त्यांनी काही वाक्य दिली आहेत. हे झाड आहे, झाडावरती फळ आहेत, आणि हे फळ झाडावरनं बाजूला झालेलं आहे. मग वाक्य कसं झालंय बघा, वृक्षात फलम पतती, झाडावरून फळ बाजूला पडलं म्हणजे मूळ वस्तू काय झाली? वृक्ष, आणि म्हणून त्याची पंचमी विभक्ती आलेली आहे वृक्षात. देवात तसं वृक्षात. आता इथे बघा, आकाशात जलम पतती, बरोबर आहे, आकाशातून पाणी पडतंय, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल की आकाश ही मूळ वस्तू झाली, त्याची पंचमी आली आकाशात. आसंदात गिरीशः पतती, खुर्चीवर गिरीश बसलाय पण आता खुर्चीवरनं तो बाजूला पडला, म्हणजे मूळ वस्तू झाली आसंद, आणि मग म्हणून त्याची पंचमी आली आसंदात. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? बालकः अश्वात पतती, हा मुलगा घोड्यावर बसलाय बालक, पण घोड्यावरनं तो बाजूला पडला, म्हणजे मूळ वस्तू झाली अश्व, आणि त्याची पंचमी विभक्ती देवात सारखी अश्वात, आणि वाक्य झालं बालकः अश्वात पतती, मुलगा घोड्यावरून पडला. मग आता ह्याला समोर ठेवून, ह्या नियमाला समोर ठेवून आपल्याला भाषाभ्यास सांगितलाय. पहिलं चित्र दिसतंय, हातातनं रुमाल पडलाय, म्हणजे मूळ वस्तू हात, हात म्हणजे हस्त, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हस्त शब्दाची पंचमी विभक्ती करावी लागेल, आणि ती विभक्ती येते हस्तात. आणि वाक्य काय बनलेलं आहे लक्षात घ्या, हस्तात करवस्त्रम पतती, हातातून रुमाल पडला. चला दुसरं वाक्य बघूया. या चित्रामध्ये ती मुलगी पेटीमधनं पुस्तक बाहेर काढते, म्हणजे मूळ वस्तू काय झाली? पेटिका, कारण त्याच्यातनं पुस्तक बाजूला झालं, म्हणजे पेटिका शब्दाची पंचमी लिहावी लागेल, आणि ती मालाप्रमाणे येते पेटिकायाः, आणि आपलं वाक्य काय बनलं? पेटिकायाः सा पुस्तकम स्वीकरोति, पेटीमधनं ती पुस्तक बाहेर काढते. आता तिसरं चित्र आहे शेताचं आणि कृषीवल, शेतकऱ्याचं, म्हणजे शेतकरी शेतावरनं आला, बरोबर आहे, म्हणजे आधी तो कुठे होता? क्षेत्र, शेतावर, म्हणजे क्षेत्र काय झालं? मूळ वस्तू, आणि त्याची करायची आहे आता पंचमी क्षेत्रात, आणि वाक्य काय बनलं? क्षेत्रात कृषीवलः आगच्छति, शेतावरून शेतकरी आला. आता पुढचं वाक्य, नदी आहे, बरोबर आहे, आई आहे, पण आता ती नदी बसणं बाजूला झालीये, म्हणजे या वाक्यात नदी झाली मूळ वस्तू, आणि तिची करायची पंचमी नद्याः, आणि वाक्याचं उत्तर झालं नद्याः माता आगच्छति, नदीवरून आई आली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण पंचमी विभक्ती वाक्यातल्या कोणत्या शब्दाची करायची हे बघितलं. असं तुम्हाला प्रत्येक शब्दाची विभक्ती हा नियम कळला ना विद्यार्थी मित्रांनो, की आठवीतलं संस्कृत अगदी आपल्याला सोपं जाणार आहे. आठवीतलंच कशाला, मग 9वी 10वीतलंही संस्कृत सोपं जाणार आहे, कारण हा जो बेस आहे, हा पाया आहे, हा आपला पक्का होतो आहे. म्हणजे तुम्ही चुकीची विभक्ती लिहिणारच नाही, तुम्हाला नियम माहिती असला की.
हेच आपलं फाउंडेशन आहे संस्कृतचं. हाच आपला संस्कृतचा पाया आहे. तो एकदा पक्का झाला, की मग पुढचे जे काही व्याकरणाचे विभाग आहेत, व्याकरणाचे जे काही नियम आहेत, ते शिकणं आपल्याला सोपं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामधनं पंचमी विभक्ती कशी करायची हे शिकलो. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, अजून एक सूचना द्यायची आहे. आपल्या स्पंदन अकॅडमीचे ऑनलाईन पण क्लास आहेत आणि घरगुती पण क्लास आहेत. तुम्हाला जर का असा क्लास लावायचा असेल, तर इथे खाली तुम्हाला मेल दिसतो आहे बघा, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि तुमच्या ओळखीचे जे कोणी 10वीचे विद्यार्थी असतील, त्यांना जर का मराठी आणि संस्कृतचे बोर्डाच्या पद्धतीने असलेले जर का पेपर सेट सोडवायला हवे असतील, तर ह्या मेलवरती तुम्ही निश्चित संपर्क करू शकता. बोर्डाच्या पद्धतीने अशासाठी विद्यार्थी मित्रांनो, कारण शाळेमध्ये अध्यापन करत असताना मी 5 वर्ष मराठीचे आणि 5 वर्ष संस्कृतचे बोर्डाचे पेपर तपासलेले आहेत. त्याच्यामुळे बोर्डाचे पेपर कोणत्या पद्धतीने काढले जातात आणि कोणत्या पद्धतीने ते तपासलेले असतात, हे निश्चितपणे त्यांचं जे मूल्यांकन आहे, ते आपल्याला नीट करता येईल. म्हणून ज्यांना कोणाला पेपर सेट हवे असतील, त्यांनी ह्या मेल आयडीवरती संपर्क केला तरी हरकत नाही. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.